बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी बातमी समोर येते। शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे। चौकशीसाठी लवकरच एसआयटी स्थापणार आहोत। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही माहिती दिली आहे। याबाबत पंकज भोयर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूयात। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिक्षण आणि गृह विभागाचे राज्यमंत्री पंकजी भोयर आहेत। पंकजी, शिक्षक घोटाळा प्रकरणी आपण सांगितलं होतं सभागृहामध्ये की एसआयटी लवकर जी आहे राज्यस्तरीय गठीत होईल, तर अजूनपर्यंत झालेलं नाही। शालार्थ आयडीचा घोटाळा जेव्हा सर्वात पहिल्यांदा नागपूर विभागात लक्षात आला, त्यानंतर तपासणी सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि जवळजवळ राज्यभर याची व्याप्ती त्या ठिकाणी राहू शकते। म्हणूनच लोकप्रतिनिधींच्या आग्रहानुसार त्या ठिकाणी आपण राज्यस्तरीय एसआयटी गठीत करण्याकरता IAS IPS दर्जाच्या अधिकाऱ्याची एसआयटी त्या ठिकाणी लवकरच गठीत करणार आहोत। याच्यामध्ये काही 1, 2, 3 लोकांचा समावेश नाही, ते फार जास्त भरपूर लोकांचा याच्यामध्ये समावेश आहे। त्याच्यामुळे एक्झॅक्ट फाइंड आउट करून जे लोक दोषी आहेत त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल। काही पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे तडकाफडकी बदली करण्यात आली होती, तर यामागे नेमकं उद्दिष्ट काय होतं? नाही, असं कुठले पोलीस अधिकारी सध्या बदल्या होत्या, त्याच्यामुळे काही पोलीस अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी बदल्या, पण असा विशिष्ट उद्देश ठेवून काही कोणाची त्या ठिकाणी बदली करण्यात आलेली नाही आहे। शालेय शिक्षण विभागाचं ते कार्यालय जे आहे ते शहर पोलीस स्टेशन, सदर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये येते, त्याच्यामुळे तक्रारी त्या ठिकाणी करण्यात आल्या। शेवटचा प्रश्न आहे की पोलीस उपायुक्त राहुल मदाने यांचं असं म्हणणं आहे की वरिष्ठ PI जे आहेत मनीष ठाकरे यांचं म्हणणं आहे की गुन्हा भंडारा जिल्हा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत यायला पाहिजे, तर याकडे तुम्ही कसं बघता? नाही, सदर बाब तपासून त्या ठिकाणी उचित निर्णय घेण्यात येईल। धन्यवाद। आपण बघू शकता आपल्यासोबत राज्यमंत्री पंकज भोयर होते बोलण्यासाठी आणि त्यांनी अनेक प्रश्नांची जी उत्तरे आहेत ते दिलेली आहे। चौकशी सुरू आहे आणि सोबतच एसआयटी जी आहे ती देखील लवकर गठीत होणार असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।